समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. देवीची 9 रूपे पाहून शक्ती आणि बुद्धी तुम्हा लाभो. देवीची 9 रूपे पाहून शक्ती आणि बुद्धी तुम्हा लाभो. प्रत्येक घरात सुख शांती नांदो. नवरात्रीचा सण सर्वांसाठी खास जाओ. नवरात्रीचा सण सर्वांसाठी खास जाओ. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आणि ह्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये आपल्या आनंदात भर पडण्यासाठी किंवा आपल्याला एक नवीन मार्ग सापडण्यासाठी स्वामी महाराज पुन्हा एकदा आपल्या कुलदेवीच्या रूपामध्ये आपल्या समोर आलेले आहे. आणि ह्या रूपामध्ये येऊन आपल्याला ते काय मार्गदर्शन करत आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये ऐकायचं आहे. तर आजचा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि तशाच पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण स्वामींच्या पावलावर पाऊल ठेवून वागतो ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण स्वामींचे भक्त म्हणून ओळखले जातो. आणि जेव्हा आपण स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे वागतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचं सोनं देखील होतं. तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या प्रत्येक भक्ताला काय संदेश देत आहे ते. स्वामी महाराज आपल्या भक्ताला सांगतात, अरे आज या आदी मायेच्या रूपात आम्ही तुला दर्शन द्यायला आलो. विश्वास ठेव, आमची योजना नेहमी सर्वोत्तम असते. कधी कधी तुझ्या आयुष्यातले प्रसंग खूप कठीण असतात. तुला काय करावं हेही सुचत नाही. पण तेव्हा देखील तुझी ही स्वामी माऊली तुझ्यासाठी काहीतरी योजना आखत असते. अरे डोळ्याला दिसणारी प्रत्येक वाईट गोष्ट ही वाईट नसते. कधी कधी वाईट गोष्टींमधून चांगलं घडत असतं हे लक्षात ठेव. म्हणून आलेल्या प्रत्येक प्रसंगाला सामोरं जायला शिक. तू फक्त तुझी 2च कामं कर. अरे हे आयुष्य जगत असताना तू फक्त तुझी 2च कामं कर. एक म्हणजे तुझं चांगलं काम. एक म्हणजे तुझं चांगलं काम आणि मुखात स्वामी नाम. मुखात स्वामी नाम. जेव्हा तू तुझं काम प्रामाणिकपणे करतो, धैर्याने करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला यश प्राप्त होतं. आणि जेव्हा आमचं नाम तुझ्या सातत्याने मुखात असतं तेव्हा तुझ्या आयुष्याचं सोनं व्हायला आम्ही मदत करतो. अरे आमचं मुखामध्ये घेतलेलं नाम कधीही वाया जात नाही. आमच्या समोर टेकवलेला माथा कधीही व्यर्थ जात नाही. जो भक्त मनापासून आम्हाला शरण जातो, जो भक्त आमच्या समोर माथा टेकवतो आणि सतत आमचं नाम घेतो, अशा भक्ताला कुणासमोरही हात जोडण्याची गरज पडत नाही. अरे अशा भक्ताच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल कसे घडून आणायचे हे आम्ही ठरवतो. प्रसंग नेहमी तुझी परीक्षा घेतच राहणार आहे. हे आयुष्य आहे. सुख आणि दुःख तुझ्या वाट्याला येणारच आहे. संकट देखील कधी कधी डोकावणार आहे. पण तीच तर खरी तुझी परीक्षेची वेळ असते. आणि या परीक्षेमध्ये तुला उत्तीर्ण व्हायचं असतं. तुझी परीक्षा कितीही कठीण असली तरीही तू मात्र तुझी क्षमता दाखवायला विसरू नकोस. अरे तू आमचा भक्त आहेस म्हणून तुझ्या संकटांना घाबरू नको. उलट तू तुझ्या संकटांना सांग की तुझी स्वामी माऊली किती मोठी आहे. जेव्हा तू आमच्यावर असा विश्वास दाखवतो तेव्हा तुझी संकट आपोआप दूर जातात. आणि मग ती संकट दूर पळून गेल्यानंतर तुझ्या समोर फक्त तेच उभं असतं जे तुला हवं असतं, ज्याची तू वाट पाहिलेली असते. म्हणून काळजी करू नकोस. स्वतःमध्ये सहनशीलता निर्माण कर. स्वतःमध्ये संयम ठेव. अरे जीवनात कधीच सर्व काही संपत नाही. नेहमी एक नवा प्रारंभ तुझी वाट बघत असतो. आयुष्य सगळ्यांना संधी देत असतं रे. फक्त ती ओळखायची कुवत मात्र स्वतःला निर्माण करावी लागते. आणि ती कुवत तुला स्वतःमध्ये निर्माण करायची असेल तर तू आमचं नाम जपत राहा. जेव्हा जेव्हा तू आमचं नाम जपतो तेव्हा तेव्हा आपोआप तुझ्यामध्ये ती क्षमता निर्माण होते. निर्णय घेण्याची क्षमता एकदा तुला जमली की तुझे निर्णय चुकत नाही. बऱ्याचदा काय होतं की काही मिळवण्यासाठी नाही तर बरंच काही सोडून देण्यासाठी संधी मिळते. वेळेत काही गोष्टी सोडता आल्या की जे तुझ्यासाठी योग्य आहे ते पुढे तुझी वाट पाहत असतं. म्हणूनच इथे प्रत्येक क्षणाला तू जागरूक राहा. इथे प्रत्येक क्षणाला तू
तयारीत राहा. अरे बऱ्याचदा तू एकाच ठिकाणी बसून राहतो आणि पुढच्या दाराने तुझ्यापर्यंत संधी चालत येईल असा विचार करतो, पण संधी मागच्या दाराने येऊन निघूनही गेलेली असते. म्हणून संधी तुझ्यापर्यंत येण्याची वाट पाहू नको, तर आलेल्या संधीचं सोनं करायला शिक. जसं लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा गंज मात्र त्याला नष्ट करतो, तसंच तुला कोणतीही गोष्ट कधीच नष्ट करू शकणार नाही, पण तुझी स्वतःची मानसिकता तुला नष्ट करू शकते. म्हणून स्वतःची मानसिकता परिपक्व करण्याचा प्रयत्न कर, स्वतःची निर्णय क्षमता वाढवण्याचा प्रयत्न कर आणि तुझ्या समोर काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे निवडण्याचा प्रयत्न कर. जेव्हा तू अशा प्रकारे विचार करतो आणि एखादी चालत आलेली संधी स्वीकारतो, त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तू यशस्वी होतो. तू फक्त तुझं सत्कर्म करत राहा, प्रत्येकाशी चांगलं वागण्याचा प्रयत्न कर. अगदी जे तुझ्याशी चुकीचे वागतात, वाईट वागतात, त्यांना देखील प्रेमानेच जपण्याचा प्रयत्न कर. आणि नाहीच तसं जमलं तर अशा लोकांना सोडून दे. पण अशा लोकांबद्दल मनामध्ये द्वेषाची भावना ठेवून काहीतरी चुकीचं पाऊल तू उचलू नको. अरे दुसऱ्यांची चांगलं वागणं हे समोरचे चांगले आहे म्हणून नाही, तर तू चांगला आहेस म्हणून वागायचं. शेवटी काय रे, तुझ्याशी जर कोणी वाईट वागलं, त्यांच्या वाईट वृत्तीचं फळ देणारा हा तुझा स्वामी समर्थ आहे. त्याची काळजी तू करू नकोस. इथे कोणावरही अन्याय होणार नाही. तुझ्यातली माणुसकी तू जिवंत ठेव. तू सुखी असताना अजून कोणाला तरी सुख वाटणं, दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणं, दुसऱ्यांचं दुःख समजून घेऊन त्याला मदत करणं, या गोष्टी ज्या माणसामध्ये असतात ना, त्या माणसामध्ये खऱ्या अर्थाने माणुसकी लपलेली असते. आणि ज्या माणसाच्या मनात माणुसकी शिल्लक असते, त्याच्याच घरात आम्ही राहत असतो. म्हणून ह्या जगाच्या पाठीवर काहीही झालं तरीही तू तुझ्यातली माणुसकी मात्र सोडू नकोस. आणि जे तुझ्याशी वाईट वागतात त्यांच्यापासून 4 हात फक्त लांब राहण्याचा प्रयत्न कर. त्यांच्यावर सूड उगवण्याचा प्रयत्न करू नको. त्यांच्याकडे बघण्यासाठी आणि त्यांना फळ देण्यासाठी आम्ही आहोत. काळाच्या बरोबर चालण्याची गरज नाही, तू फक्त सत्याबरोबर चालायचं. एक दिवस हा काळ आणि ही वेळ देखील तुझ्यासोबत चालेल. फक्त परिश्रम घेताना नम्रता, सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदी मनाने सत्कर्म करत राहा. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोनही गोष्टींचा त्याग कर. अरे काही ठिकाणी स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि काही ठिकाणी वाद सोडला तर अनेक पुढच्या गोष्टींचा मनस्ताप होण्यापासून रोखता येते. म्हणून काही गोष्टी वेळीच सोडून द्यायला शिक. आणि ज्या गोष्टी तुझ्या नशिबात नाही त्यांच्यासाठी दुःख करण्यापेक्षा जे तुझ्याकडे आहे त्यामध्ये समाधान शोधण्याचा प्रयत्न कर. आपोआप सुख तुला सापडेल आणि तुझं आयुष्य अजून आनंदी व्हायला मदतही मिळेल. अरे अशा प्रकारे जो भक्त समाधानी वृत्तीने वागतो आणि प्रत्येक गोष्टीत समाधान शोधू पाहतो, अशा व्यक्तीच्या पाठीशी आम्ही सदैव उभे असतो. त्याच्यावर कितीही संकट आली तरीही त्याला मात्र आम्ही एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला? स्वामींनी आपल्या कुलदेवीच्या रूपात येऊन आपल्याला लाख मोलाचं जे मार्गदर्शन केलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं? कमेंट करून नक्की कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच आपलं स्वामी सूत्र हे देखील एक चॅनल आहे, त्या चॅनलला देखील आवर्जून भेट द्या आणि त्याला देखील असाच प्रतिसाद द्या. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.